एव्हरीवन. आज आपण जीवन स्टील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात आलो आहोत. तर त्यांच्याकडून आपण GST बद्दल माहिती घेऊ. तर आपण जीवन सरांना मध्ये भेटू. तर सर त्यांना विचारू GST बद्दल काय माहिती आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपली माहिती सांगू शकता का? हो पण तर तुमचं नाव आणि बिझनेसचं नाव सांगून. मी सुधीर मल्लिकार्जुन सुराडे, अंडरसूल. आमची 2007 मध्ये स्थापना झालेली आहे. मी फर्निचरचा व्यापार करतो. बरोबर. तर आपल्याला काय माहिती हवी? आम्हाला आज GST बद्दल माहिती हवी होती. हां, तर पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारतो की GST म्हणजे काय? GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि हा 2017 पासून मोदींनी अंमलात आणलेला आहे. बरोबर. तर दुसरा प्रश्न असं विचारतो का तुमच्या फर्निचर मॉल आहे तर त्याच्यावर किती टक्क्याचा स्लॅब असतो? आम्ही 28% टॅक्स भरतो. बरोबर. आणि होम अप्लायन्सेसला आम्ही 18% टॅक्स भरतो. बरोबर. तुम्हाला तिसरा प्रश्न असं विचारतो की GST लागू झाल्यानंतर तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? आमच्या व्यवसायावर तर काही परिणाम झाला नाही, पण उलट आमचा बिझनेस वाढला आणि त्याच्यापैकी सरकारला त्याच्यापासून फायदाच झाला. तर तुम्हाला काय अशी अपेक्षा आहे का ते सरकारने पूर्ण केलं पाहिजे? म्हणजे जे टॅक्स घेता त्याच्यातून मार्फत तुम्हाला काय सेवा केली पाहिजे? सरकारने रस्ते बनवले पाहिजे, तुमचे रेल्वेचे कामं चांगली केले पाहिजे. बरोबर. अनेक प्रकारच्या गोष्टी आता भरपूर हे लागेल तेवढं, पण आता सगळ्या काही आपण सांगू शकत नाही. बरोबर. तर शेवटचा प्रश्न असं विचारतो की तुम्ही जे GSTची फाईल करता ती कोणाची मदत थ्रू करता का तुम्ही स्वतः करता? नाही, आमच्याकडं आम्ही CA मार्फत टॅक्स वगैरे, इन्कम टॅक्स, आपला तुमचा GST वगैरे सगळं ते आमचं CA करतो. बरं, चालेल. थँक्यू सर. थँक्यू.